नागपूर शहरातील होडकेश्वर परिसरात गेल्या 15 वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने जवळपास 100वर मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना ब्लॅकमेल करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र 3 पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली. होडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मानसोपचार तज्ज्ञ राजेश याने 15 वर्षापूर्वी होडकेश्वर येथे घरीच मानसोपचार करण्यासाठी क्लिनिक उघडले होते. तेव्हापासून तो अनेकावर उपचार करत होता. अनेकदा तो उपचाराच्या नावाखाली सहलीचे आयोजन करीत होता. मात्र विकृत वृत्तीच्या राजेशने उपचारासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुली, विवाहित महिला आणि तरुणींशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. नैराश्यात असलेल्या पीडिता हा प्रकार सहन करीत होत्या. त्याने अनेक मुलींशी अश्लील चाळे करताना भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्र आणि चित्रफिती काढल्या होत्या. तसेच काही महिलांशी क्लिनिकमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तो सर्व प्रकार भ्रमणध्वनी लपवून ठेवून चित्रफिती काढत होता. त्यानंतर त्या मुली किंवा महिलांना चित्रफिती दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य करीत होता. अनेकदा तो उपचाराच्या नावावर सहलीचे आयोजन करीत होता. या दरम्यान हॉटेल किंवा फार्म हाऊसवर पीडितावर लैंगिक अत्याचार करीत होता. आतापर्यंत राजेशने अंदाजे 100 पेक्षा जास्त मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे माहितीत समोर आले आहे. काही दिवसापूर्वी एक महिला होडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली. माझे काही अश्लील छायाचित्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रसारित होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तर राजेश याचे नाव समोर आले. पीडित महिलेला विचारणा केली असता तिने सांगितले की मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून छायाचित्र काढले होते. तेच छायाचित्र दाखवून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत आहे अशी तक्रार केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कथित मानसोपचार तज्ज्ञ राजेशला अटक केली. त्याने मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पतीवर गुन्हा दाखल होताच त्याची पत्नी फरार झाली. त्याची पत्नी सुद्धा त्याची विद्यार्थिनी होती. त्याने तिचेही लैंगिक शोषण केले, परंतु बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी त्याने लग्न केल्याची माहिती सूत्रांना दिली. पतीच्या या कुकृत्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेशने आतापर्यंत अनेक मुली, महिलांचे लैंगिक शोषण केले. अश्लील चित्रफिती इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देऊन तो आताही लैंगिक अत्याचार करीत होता. त्यामुळे अनेक मुली आणि महिला त्रस्त झाल्या होत्या. मात्र अनेकींचे लग्न झाल्यामुळे संसार विस्कळीत होईल या भीतीपोटी कुणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. तो प्रत्येक वेळी भ्रमणध्वनीने अश्लील चित्रफिती काढत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या संगणकात शेकडो अश्लील चित्रफिती आढळल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.